ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी दैनंदिन राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील। चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल। राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग। मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे तुमच्या लक्षात येईल। तारीख 21 जानेवारी 2026, तिथी तृतीया, वार बुधवार, नक्षत्र धनिष्ठा, योग व्यतिपात, करण तैतुल आणि कर। आजची चंद्र राशी आहे कुंभ राशी। आजचा राहू काळ दुपारी 12:32 दुपारी 1:58 राहू काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशी। मित्रांनो, आजचा दिवस धाडस करण्याचा आहे। जर तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणताही धोका पत्करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला राहील। यात तुम्हाला तुमच्या भावंडांचेही सहकार्य मिळेल। आज तुमचे खर्च जास्त असतील, परंतु उत्पन्न कमी असेल, तरीही तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील। तुमच्या कुटुंबात चालू असलेला वाद संयम आणि सौम्य वागण्याने सुटू शकतो, त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा। आज तुम्हाला एखादं मोठं काम करायचं असेल तर कुटुंबियांचा सल्ला नक्की घ्या, यात तुम्हाला यश मिळेल। मित्रांनो, आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने थोडासा नाजूक आहे। आज तुमच्या आरोग्यात काही समस्या येऊ शकतात, त्यामुळे बाहेरील खाणेपिणे टाळा, कारण पोटदुखीची तक्रार होऊ शकते। कामाच्या ठिकाणी तुम्हाला घाई गडबडीत कोणतेही काम करू नका, नाहीतर एखादी चूक होऊ शकते, त्यामुळे सर्व काही विचारपूर्वकच करा। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागण्यामुळे शांत वातावरणात अचानक बिघडू शकते। मुलांच्या विवाहाशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, यामध्ये जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल। आजचा दिवस आनंदाचा राहील। जर तुमच्या भावंडाच्या लग्नामध्ये काही समस्या येत असतील तर त्या आज संपुष्टात येतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाची लाट पसरेल। जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर निश्चित आज चांगलाच नफा मिळेल। मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो। सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना आज प्रामाणिकपणे काम करावे लागेल आणि ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल। आज तुम्हाला घरातील रोजची कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि आळस सोडावा लागेल। आजचा दिवस तुमच्यासाठी काळजी घेण्यासारखा राहील। आरोग्याची समस्या वाढल्यामुळे लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। कामाच्या ठिकाणी सावध रहा, सतर्क रहा, कारण गुप्तशत्रू तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, त्यामुळे विचारपूर्वक वागा। आज शुभ अंक आहे 1 आणि 6। वृषभ राशी। बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस अतिशय शुभ आहे। मित्रांनो, आज जर तुम्ही पैसे कमवण्यासाठी एखादा नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्ही वेळ काढू शकाल। व्यवसायामध्ये जर काही धोका पत्करावा लागला तर वडिलांचा सल्ला घ्या, ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील। आजचा दिवस चांगल्या विचारांचा राहील।
आज कुटुंबातील काही लोक तुमच्या धोरणांवर नाराज होऊ शकतात, परंतु तुमची कामं तुम्हालाच पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल. आज तुमच्या मनात धार्मिक भावना जागृत होतील, त्यामुळे बराचसा वेळ पूजा पाठ करण्यातच घालवाल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नाविन्य आणू शकलात तर भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आज एखाद्या बाहेरील व्यक्तीशी तुमचा वादविवाद होऊ शकतो, परंतु अनावश्यक वादात पडूच नका. आजचा दिवस सगळ्या समस्या सोडवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणताही वादविवाद चालू असेल तर त्याचा तोडगा आज निघेल. महत्त्वाच्या प्रोजेक्टवर तुमची निवड केली जाऊ शकते, ज्याचा भविष्यात तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. जागा जमिनीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे आज थोडीशी अडचण येऊ शकते, त्यामुळे सावध राहा. व्यवसायात चढ उतार चालूच राहतात, परंतु तुम्हाला तुमच्या स्पर्ध्यांच्या तुलनेत नफा मिळण्याचे प्रमाण अधिक राहील आणि नवीन संधीही मिळतील. आज तुम्ही तुमच्या मुलांना चांगले काम करताना पाहून आनंदी व्हाल. आजचा दिवस थोडासा संयमाचा असेल. व्यवसायात केलेल्या मेहनतीचे फळ न मिळाल्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यात, वागण्यात संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल. मित्रांनो, व्यवसायात जेव्हाही नफ्याची शक्यता निर्माण होईल तेव्हा काहीतरी अडथळा निर्माण होईल, त्यामुळे कोणालाही पैसे उधार देणे टाळा. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये मित्रांच्या मदतीने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मनातील नकारात्मक विचार निघून जातील. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. मिथुन राशी. मित्रांनो, आजचा दिवस व्यस्ततेचा असला तरी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरीमध्ये तुमचे शत्रूही तुमच्यासोबत शुभचिंतक बनतील, पण तुमच्या पाठीमागे कारस्थान रचू शकतात. आजचा दिवस व्यस्त असेल, परंतु त्यामध्येही तुम्ही तुमच्या जीवनसाथीसाठी वेळ काढू शकाल, ज्यामुळे ते आनंदी दिसतील. विद्यार्थी असाल तर एखादी अप्रिय बातमी ऐकायला मिळू शकते, परंतु तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवावी लागेल. जर नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत घालवाल. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या विचारानुसार वातावरण तयार होईल. भावंडांसोबत चांगला वेळ जाईल आणि प्रेमसंबंधामध्ये नवीन ऊर्जा संचार करेल. संध्याकाळच्या वेळी एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज तुम्ही रिकाम्या वेळेत घरातील सर्व अपूर्ण कामं पूर्ण करू शकता आणि काही महत्त्वाची खरेदीही करू शकता. तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवावे लागेल, नाहीतर भविष्यात तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणारे अडथळे लवकरच दूर होतील. आजचा दिवस कामाच्या ठिकाणी खूप चांगला जाईल. तुम्हाला मनाप्रमाणे वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि सहकारीही तुमच्या सल्ल्याने कामं करतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, कारण तुमची निर्णय घेण्याची क्षमता थोडीशी कमकुवत असेल. मित्रांनो, आज तुम्ही फक्त तेच काम करा जे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कामाच्या दरम्यान आराम करण्याचीही संधी मिळेल. आज तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात काही समस्या येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. प्रेमसंबंधामध्ये प्रेमी युगुलांना एकमेकांकडून आदर मिळेल. आज तुमचे लक्ष कामाच्या ठिकाणी
एखाद्या नवीन योजनेवर असेल. येत्या काही दिवसात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या देवदर्शनासाठी जाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. कर्क राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी मिळेल. तुमच्या घरातला एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल, त्यासाठी प्रयत्न करेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणं तुम्हाला गरजेचे आहे. आज तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेऊन स्वतःला सिद्ध कराल. जागा जमिनीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस खूप फायदेशीर ठरू शकतो, परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला मात्र विसरू नका. आज तुम्हाला एखादी आनंदाची बातमी सुद्धा मिळेल. एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला पुरेपूर मार्गदर्शन मिळेल. पैसे कमवण्याच्या नवीन संधी तुमच्या समोर येतील. मित्रांनो, छोट्या मोठ्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधित काही प्रकरणं प्रलंबित असतील तर ती तुमच्या बाजूने निकाल जाहीर करतील. आज एखाद्या प्रॉपर्टीच्या खरेदीमुळे तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल आणि बऱ्याच काळापासून रखडलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. आज तुम्हाला पुण्य कमवायचं आहे, त्यासाठी गाईला चारा खाऊ घाला. आजचा दिवस स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी उत्तम आहे. जोडीदारांवरील विश्वासामुळे कौटुंबिक नात्यामध्ये अधिक घट्टपणा येईल. शिक्षण क्षेत्रातील संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. आज व्यापारी असाल तर तुमची कमाई चांगली राहील. तुम्ही स्वतःसाठी आणि मानसन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न कराल आणि कीर्तीही मिळवाल. मित्रांनो, यश मिळवण्याच्या नादात चुकीच्या कामांकडे लक्ष देऊ नका. आज लक्ष्मीची पूजा करा, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. आज तुमच्या घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. येत्या काही काळामध्ये तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर संशोधन करू शकता. व्यवसायाशी संबंधित प्रामाणिक राहणं गरजेचे राहील. बाकी संपूर्ण दिवस शुभ असेल. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. सिंह राशी. मित्रांनो, कोर्ट कचेरीच्या कामातून तुम्हाला सुटका मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर लवकरच त्या दिशेने पाऊल उचला. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. मित्रांनो, इतरांचं म्हणणं शांतपणे ऐकणंही गरजेचं असतं, हे आज तुमच्या लक्षात येईल. मोठ्या अधिकाऱ्यांशी तुमची खास ओळख निर्माण होईल. आज तुम्ही दुसऱ्यांना दिलेले उसने पैसे तुम्हाला परत मिळतील, त्यामुळे आनंद होईल. अनावश्यक खर्चांमध्ये कपात करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने चांगले बदल होऊ शकतात. एखाद्या मोठ्या कार्यक्रमात तुम्हाला मित्रांची मदत मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत एखादी नवीन योजना तुम्ही आखू शकता. मित्रांनो, जोडीदाराशी गप्पा मारल्यामुळे आज तुमचं मन आनंदित होईल आणि सुख जाणवेल. जाणकार आणि अनुभवी लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. आज व्यापारी असाल तर खूप विचारपूर्वक काम करण्याची गरज राहील. आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. सामाजिक स्तरावर कोणाला तरी मदत केल्यामुळे तुमची सर्वत्र प्रशंसा होईल. मित्रांनो, आज कोणत्याही राजकारणापासून
दूर राहण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची उमेद आणि उत्साह दिसून येईल. खाण्यापिण्याच्या व्यवसायांसाठी हा चांगला काळ राहील. आज तुम्हाला तज्ज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवल्यामुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुमची खाजगी माहिती सार्वजनिक होण्याची भीती आहे. त्यामुळे सावध राहा. तुमचा उदार स्वभाव सर्व लोकांना आज प्रभावित करेल. ऑनलाईन नवीन दागिने खरेदीची संधी आज तुम्हाला मिळेल. मित्रांनो, लवकर पैसे कमवण्याच्या चुकीच्या योजनेत गुंतवणूक करू नका. सावध राहा. विद्यार्थी असाल तर अभ्यासामध्ये आज तुमची कामगिरी चांगली राहील. आजचा दिवस चांगला असेल. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. कन्या राशी. मित्रांनो, आज तुमचा उदार आणि मनमिळावू स्वभाव अनेक लोकांना प्रभावित करेल. येत्या काही काळात संतान सुखाची प्राप्ती नक्कीच होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. आज तुमची एखादी आवड किंवा कला विकसित होण्याचा प्रयत्न होईल. आज एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. आर्थिक कामामध्ये लक्ष दिल्यामुळे आज तुमचं मन शांत राहील आणि व्यवसाय संबंधित किरकोळ चिंता जाणवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आशेने सुरू होईल. मित्रांनो, घरी काम करणाऱ्यांचे काम वेळेत पूर्ण होईल आणि जागा जमिनीशी संबंधित लोक तुम्हाला एखादी नवीन ऑफर देऊ शकतात. ही संधी सोडू नका. व्यवसायामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा सल्ला नक्की घ्या. घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाची सूचना मिळू शकते. त्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात राहील. आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे टाळावे लागेल. एखाद्या खास विषयावर तुमची विचारसरणी बदलू शकते. व्यवसाय वाढीसाठी एखादी नवीन योजना तुम्हाला आखली पाहिजे. येत्या काही काळात त्याचा फायदा तुम्हाला होईल. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याची योग्य वेळ आहे. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी अत्यंत शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. उत्पन्न वाढवण्यासाठी काही चांगल्या संधीही तुम्हाला मिळू शकतात. सामाजिक स्तरावर तुमची ओळख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कुटुंबामध्ये तुमचे सकारात्मक वर्तन लोकांना प्रभावित करू शकते. मित्रांनो, आज गाईला चारा खाऊ घाला. त्यामुळे तुम्हाला पुण्यप्राप्ती मिळेल. आज जाणकार आणि अनुभवी लोकांसोबत काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल. एखादा मोठा निकाल तुमच्या बाजूने लागेल. मित्रांनो, नवीन लोकांशी मैत्री करताना सावध राहा. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. तूळ राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असा असणार आहे. मनातील काही गोष्टी स्पष्ट सांगण्याची गरज आहे. त्यामुळे प्रगतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. महिलांनी स्वतःच्या व्यवसायाबद्दल, करिअरबद्दल अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, जागा जमीन खरेदीसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पैशाच्या व्यवहारात मात्र काळजी घ्या. आज तुमच्या कमाईतून काही पैसे तुम्ही भविष्यासाठी वाचवू शकतात. मित्रांनो, दिलेला शब्द पूर्ण न केल्यास मित्र नाराज होऊ शकतात. त्याबद्दल काळजी घ्या.
आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन निर्णय घेऊ शकता. व्यापार आणि नोकरीमध्ये तुमच्या राशीला चांगलंच यश मिळेल. वडिलांच्या कामात तुमचे सहकार्य कौतुकास्पद ठरेल आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांना तुमच्या कामाबद्दल ईर्ष्या वाटू शकते आणि त्यामुळे तुम्हाला गुप्तशत्रू निर्माण होऊ शकतात. त्याबद्दल काळजी करा. मित्रांनो, सोबत काम करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला आनंद मिळेल. कोणत्याही बोलण्यामुळे कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. व्यवसायाबद्दल जबरदस्त यश मिळेल. कामासाठी केलेले प्रयत्न तुम्हाला चांगलेच परिणाम देतील. वडीलधाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. आज जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या नात्यातील काही गोष्टी पुढे सरकतील, मार्ग मोकळे होतील. मित्रांनो, मनात काही असेल तर मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि मन मोकळं होईल. आज तुमच्या व्यक्तिमत्वात एखादं नवीन आकर्षण तयार होईल. तुमच्या हुशारीने आणि समजूतदारपणाने तुम्ही तुमचं काम उत्तम प्रकारे पूर्ण कराल. व्यावसायिक असाल तर आज चांगली बातमी मिळू शकते. मोठ्या अधिकाऱ्यांसमोर तुमची बाजू मांडण्यासाठी आजची योग्य वेळ आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला अधिक कर्ज घ्यावे लागू शकते. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. मित्रांनो, आज तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात तुमच्या भावंडांची मदत घेऊ शकता आणि मित्रांच्या सहकार्याने अवघड कामं सहज पूर्ण होतील. महिलांना काही घरगुती वस्तूंची खरेदी करावीच लागेल. आज विद्यार्थ्यांना तुमच्या मेहनतीनुसार यश मिळेल. कलाकारांसाठी आजचा दिवस विशेष चांगला आहे. तुम्हाला चांगल्या मानधनाची प्राप्ती आज होईल. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. कापड व्यवसायात आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्या लोकांशी तुमचे असलेले संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे, परंतु जबाबदारीच्या कामात कोणतीही हयगय करू नका. अडकलेली कामं सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी शिफारस घ्यावी लागू शकते. जर तुम्ही विमा किंवा गुंतवणुकी संबंधित काही योजना आखत असाल तर आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज तुमच्या हातून गरजू लोकांना मदत होईल आणि तुमच्या कामात चांगली संधी मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं म्हणणं किंवा माहिती ऐकून घ्यावी लागेल. व्यापारी असाल तर सरकारी नियमांमुळे काही कामात अडचणी येऊ शकता. आज सोशल मीडियाद्वारे तुम्हाला एखादा नवीन मित्र मिळेल. आज तुम्हाला एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून किंवा स्रोताकडून पैसे मिळू शकतात. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम केल्याने तुम्हाला काही नवीन माहिती शिकायला मिळेल. तरुणांसाठी उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण होतील. आज आई वडिलांसोबत बाहेर खरेदी करायला जाऊ शकता. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. आज तुम्ही एखादी कविता किंवा कथा लिहू शकता. आज तुमच्या सकारात्मक विचारांमुळे तुमचे कुटुंबीय आनंदी होतील. बँक क्षेत्रामध्ये, नोकरीमध्ये हा फायद्याचा काळ राहील. जुने जागा जमिनींचे व्यवहार आता फायदेशीर ठरू शकतील. आज शुभ अंक आहे 1
आणि 6 धनु राशी. मित्रांनो, आज तुमच्या घरात सगळेजण मिळून मिसळून राहतील. कामाच्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक असाल तर आज सगळं काही ठीकठाक चालेल. तुमची कमाई उत्तम राहील. तुमच्या राशीच्या काही लोकांना 2-3 दिवसात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते किंवा बातमी मिळू शकते. जर तुम्ही उच्च शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाऊ इच्छित असाल तर तुमच्या प्रयत्नांना येत्या काळात नक्कीच यश मिळेल. मित्रांनो, आज तुम्ही सगळ्यांशी नम्रपणे बोलायला हवं. फक्त काही लोकांपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. हितशत्रू वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला काही नवीन आणि चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी कामांमध्ये पैसे लावण्याची सध्या वेळ नाही, परंतु इतर काही पैशांच्या व्यवहारात तुम्हाला निश्चित यश मिळेल. तुमचे कुटुंब, कौटुंबिक जीवन आणि कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत आनंदी आणि आरामदायक जीवन जगाल. मित्रांनो, एखाद्या नवीन कामात अडचण आल्यामुळे निराश होऊ नका. मित्रांनो, आज तुमचा संपूर्ण दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कुटुंबातील एखाद्या तरुणाच्या यशावर तुम्हाला अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे तुम्ही खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल. मित्रांनो, रागाच्या भरात निर्णय घेण्याऐवजी शांतपणे काम करत राहा. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. त्याचा तुमच्या कामावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आजच्या दिवसाची सुरुवात सामान्य राहील. एका मोठ्या कामासाठी तुम्ही पैशांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असाल. जर कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले राहील. कामाच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. फक्त एक लक्षात ठेवा, वाद घालणे तुमच्यासाठी आज फायद्याचे ठरणार नाही. तुमचे कुटुंबीय आणि कुटुंबातील सदस्य तुमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त राहू शकता. चांगल्या आरोग्यासाठी योगाचा आधार घ्या आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. आज शुभ अंक आहे 1 आणि 6 मकर राशी. मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या जोरावर तुम्ही कोणतंही कठीण काम आज सहज पूर्ण करू शकाल. मोठा मोठा प्रकल्प वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यावसायिक असाल तर नफ्याच्या संधी मिळतील. अगदी संधी तुमच्याकडे चालून येतील. पैसे मिळण्याची वाट पाहत असाल आणि नवीन कामं, नोकरी बदलण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. नोकरी शोधणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आज भाग्याची तुम्हाला संपूर्ण साथ मिळेल. एखादं नवीन ध्येय निश्चित करू शकता आणि तसे प्रयत्नही सुरू करा. व्यवसायातील काही प्रकरणं हुशारीने हाताळू शकता. येत्या काही दिवसात धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. आज एखादं काम करताना तुम्हाला तुमचं मन शांत ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी नवीन घडल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक जीवन सुखद राहील. संतती किंवा प्रेमसंबंधातील जुनाट समस्या दूर होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या नावावरती कर्ज घेऊ शकता. आत्मविश्वासाने आणि मेहनतीने प्रत्येक ध्येय साध्य कराल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता आणि तुम्ही दिलेले उधार पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. नवीन नोकरीतून तुम्हाला भरपूर यश मिळेल. सासरच्या लोकांकडून तुम्हाला मदत होईल. तुम्ही तुमच्या क्षमतेचा पूर्ण वापर केल्यास प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.
शिक्षक क्षेत्रात असलेल्या जातकांना आज निश्चित यश मिळेल. आज तुमचे जुने वादविवाद संपुष्टात येतील आणि नातेसंबंध घट्ट होतील. आज तुम्ही स्वतःला ताजेतवाने आणि उत्साही वाटून घ्याल. आज तुमचा कोणत्याही गोष्टीबद्दल गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. बँकिंग क्षेत्रातील संबंधित लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत एखादी नवीन मोठी ऑफर मिळू शकते. तुम्हाला तुमचं मत स्पष्टपणे मांडायला शिकायला हवं. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. कुंभ राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. तुम्ही तुमच्या हुशारीने इतर लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही विचारपूर्वक आणि मेहनतीने काम केले तर तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळतील. जे लोक समाजात सक्रिय आहेत त्यांना इतर लोकांना मदत करायला आवडेल. आज तुम्ही तुमचा सामाजिक संपर्क वाढवाल आणि काही महत्त्वाचे लोकांशी जोडले जाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कामाच्या पद्धतीची प्रशंसा होईल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे मिळवण्याच्या संधी मिळतील. कोर्ट कचेरीचे मामले तुमच्या बाजूने राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांचे सहकार्यांशी वाद होऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. व्यवसायामध्ये सर्व गोष्टी सुरळीत चालतील. तुम्हाला चांगली प्रगती दिसेल. तुमची कमाई वाढेल आणि पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. मित्रांनो, आजचा दिवस तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी लावा. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही सर्वांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्याल आणि तुमच्या विचारांमुळे इतरांना तुम्ही सहमत करू शकाल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. विचारपूर्वक कामं न केल्याने एखादी चांगली संधी तुम्ही गमावू शकाल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कामासाठी आणि मेहनतीसाठी योग्य प्रशंसा आणि आदर मिळेल. विद्यार्थ्यांना मनामध्ये अभ्यासासाठी नवीन ऊर्जा मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी पैसे कमावण्यासाठी खूप चांगला आहे. मनाजोगतं काम करायला तुम्हाला मिळेल आणि आनंद होईल. फक्त पैशाच्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. पटकन कोणावरही विश्वास टाकू नका. विश्वासघात होऊ शकतो. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये आज फायदा होईल. रोजगाराच्या दिशेने विशेष प्रगती होईल. जर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित असाल तर तुम्ही निराश होणार नाहीत. येत्या काही दिवसात तुम्ही काही प्रभावशाली लोकांनाही भेटाल. तुमचे मन अध्यात्मात रमेल. पूजापाठ करण्यामध्ये जास्त मन लागेल. एखादा धार्मिक ग्रंथ तुमच्या वाचनात येऊ शकतो आणि त्यामुळे तुमचं मन बदलेल. आजचा दिवस शुभ असेल. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. मीन राशी. नेहमीच्या कामांमध्ये आज तुम्हाला दाट यश मिळण्याची शक्यता आहे. इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर जास्त लक्ष द्या. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रात जे लोक काम करीत आहेत त्यांना मोठा फायदा होईल. जर तुम्ही उच्च अधिकाऱ्यांशी वाद टाळलेत तर तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती करू शकता. तुमचे शत्रूसुद्धा तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. आज नशीब तुमच्या सोबत असेल. कामाचा अतिरिक्त बोजा आज तुमच्यावर पडू शकतो. सावध राहा. मार्केटिंग व्यवसायात संबंधित कामांमध्ये तुम्हाला तुमची ऊर्जा लावावी लागेल. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार मनात येईल. आज वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामांमुळे अतिशय खुश होतील.
तुम्ही स्वतःसाठी यश आणि कीर्ती मिळवू शकाल. तुमच्या कामात आणि काम करण्याच्या व्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगले परिणाम देणारा ठरेल. लोकांबद्दल तुमचे प्रेम वाढेल. कामाच्या ठिकाणी चांगल्या संधीबद्दल तुमची प्रतीक्षा संपेल. व्यवसायामध्ये नवीन संपर्क मिळाल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना निश्चित यश मिळेल. आज जोडीदाराला मनातलं सर्व काही सांगून टाका. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही सर्व काही ठीक राहील. आज घरातून काहीतरी गोड खाऊनच बाहेर पडा. त्यामुळे तुमच्या यशाची पातळी इतरांपेक्षा जास्त असेल. पैशाशी संबंधित मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. अनोळखी लोकांशी व्यवहार करताना सावध राहा. संवाद साधा आणि स्वतःला आराम देण्यासाठी वेळ काढा. तुमच्या कामामुळे कुटुंबाला वेळ देण्यास अडथळा येऊ देऊ नका. शैक्षणिक कामांमध्ये तुमची आवड निर्माण होईल आणि ती आवड हळूहळू वाढत जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्साहवर्धक असेल. तुमच्या कामाला एक नवीन ओळख मिळू शकते. आज एखादी आखून योजना गुंतवणूक केल्यास यश मिळेल. आज शुभ अंक आहे 1 आणि 6.